नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. क्या पागल है यार, खारगे जी का उम्र हो गया, अभी भी पागल जैसा बात कर रहे हैं। हिमंत बिस्वा हाय 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 हिमंत बिस्वा हाय 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 पवन खेरा संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. काँग्रेस पक्षाचा नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याबाबत आसामचे मुख्यमंत्री हिमंता शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष प्रणित शेलार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात युवक काँग्रेसचे कोकण सहप्रभारी विनोद पाटील, प्रभारी जमील इद्रिसी, सहप्रभारी कृष्णा तवाले, कार्याध्यक्ष विजय पाटील, बेलापूर विधानसभा अध्यक्ष सचिन सुतार, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संतोष सुतार, इंटक अध्यक्ष महेश भणगे, बेलापूर कार्याध्यक्ष तुकाराम कदम, ऐरोली कार्याध्यक्ष भीमराव भोसले आदी पदाधिकाऱ्यांसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचा अरे हिमंत बिस्वा हाय 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 हिमंत बिस्वा हाय 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 कांग्रेस पक्षाचा कांग्रेस पक्षाचा जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. प्रियंका गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. हर्षवर्धन जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. कांग्रेस पक्षाचा जब भी मोदी डरता है पुलिस को आगे करता है, जब भी मोदी डरता है पुलिस को आगे काँग्रेस जिंदाबाद, युवक काँग्रेस जिंदाबाद. आसाम प्रदेशच्या प्रचारादरम्यान आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे, जे आमचे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आहेत ते फक्त काँग्रेस पक्षाचेच नेते नसून संपूर्ण दलित समाजाचे सुद्धा नेते आहेत आणि त्यांच्या विरुद्ध जे अपमानजनक शब्द वापरले गेलेत तो फक्त त्यांचाच अपमान नसून संपूर्ण दलित समाजाचा देखील अपमान आहे आणि त्यांच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत. तसेच आमचे जे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत त्यांच्या विरोधात आसाम पोलिसला दिल्ली येथे पाठवण्यात आलं, ही असंविधानिक अटक करण्याचा प्रयत्न केला, त्याच्या विरोधात आज आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांनी प्रचारादरम्यान आमच्या नेत्यांना पागल, या आवारा आहे असे घाणेरडे शब्द वापरलेत. हे सगळे असंविधानिक शब्द जर तुम्हाला मान्य आहेत तर मग तुम्ही आमच्यावर त्या पद्धतीने का कारवाई करता? मग आम्हाला पण ते करण्याची संधी द्या, आम्ही पण त्यांच्यापेक्षा चांगलं बोलू शकतो. पण आम्ही तसं करत नाही. आम्ही संविधानाला घेऊन चालणारा पक्ष आमचा, आम्ही चांगल्या प्रकारे आमचं काम करतो आहे. पण जर यापुढे कोणी अशा प्रकारचं गैरप्रकार केला तर आम्ही माफ करणार नाही आणि ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू, याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी हेमंत बिस्वा शर्मा यांनी केलेला 52,000 कोटींचा भ्रष्टाचार उघड केला. त्यांचे फेक पासपोर्ट हे मीडियाच्या समोर विथ प्रूफ्स उघड केले. त्याचंही हेमंत बिस्वा यांना एवढं दुःख झालं की त्यांनी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांवरती टीका टिप्पणी करताना शब्दाचं भान ठेवलेलं नाही. आणि या व्यतिरिक्त असंवैधानिक पद्धतीनं पवन खेराजींच्या घरी दिल्लीमध्ये पोलीस पाठवण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या हेमंत बिस्वा शर्मा यांनी केलेलं आहे. भारतीय जनता पार्टी देशातल्या लोकशाहीला चिरडू पाहत आहे आणि देशातल्या लोकशाहीचा खून करण्याचं काम भारतीय लोकशाही करत आहे. तर आम्ही राहुल गांधींचे सर्व शिपाई आणि भारतीय युवक काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या विरोधामध्ये रस्त्यावरती तीव्र आंदोलन करत आहोत. हेमंत बिस्वा शर्मा यांना माझं सांगणं आहे, जर इथून पुढं तुम्ही तुमच्या जिभेवरती आवर घातला नाही तर युवक काँग्रेस आणि भारतीय काँग्रेस तुमच्या विरोधामध्ये रस्त्यावरती ठिकठिकाणी उतरल्याशिवाय राहणार नाही. हे BJPचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी एक प्रकारे जनतेची लूट केलेली आहे. आसामचा जनतेचा पैसा लुटलेला आहे. या लुटलेल्या पैशातून त्यांनी दुबईला घरं बांधली, अमेरिकेमध्ये हॉटेलं बांधली. याचा जेव्हा पर्दाफाश केला तेव्हा आमचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेराजी यांच्यावर त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या घरावर गेल्यानंतर त्यांचे कम्प्युटर जप्त केले. आज आम्ही सर्वजण हे
राहुल गांधी यांचे गब्बर शेर आहोत. यांना घाबरणारे नाहीत. आम्ही जे चोर असतात ते घाबरतात, जे सत्य आणि देशाच्या संघर्ष करतात ते घाबरत नसतात. त्यामुळे आम्ही यापुढे संघर्ष करत नाही, असा संघर्ष करत राहू. यूथ काँग्रेसला मदत करणं आमचं काम आहे. यूथ काँग्रेस ज्या वेळेला स्ट्रॉंगली भूमिका घेईल त्यांना मदत करणं आमचं काम आहे. आणि खरोखरच तुम्ही जर पाहिलं तर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेला ते आरोग्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी 150 कोटीचा भ्रष्टाचार केला आणि तो भ्रष्टाचार लपवण्यासाठी ते BJPत गेले. आणि त्या BJPमध्ये गेल्यानंतर जर ते काँग्रेसच्याबद्दल असे बोलत असतील, काँग्रेसच्या अध्यक्षांबद्दल असे बोलत असेल, काँग्रेसच्या युवा अध्यक्षांबद्दल असे बोलत असेल तर हे एकदम लाच्छांतक पद आहे. आणि त्याच्या विरोधात हे तर छोटं आंदोलन आहे, याच्यापेक्षाही मोठं आंदोलन होऊ शकतं. युवा शक्ती कमी नाही नवी मुंबईमध्ये. हेमंत बिस्वानी जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खरगे साहेब यांच्या विरोधामध्ये जे वक्तव्य केलं ते अतिशय चुकीचं आणि अतिशय असंवैधानिक आहे. आम्हालाही शिवराळ शिव्या देता येतात, परंतु ती आमच्या काँग्रेस पक्षाची संस्कृती नाही. आणि म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो आहोत. नाहीतर आम्ही काय एकदा पेटल्यावर काय भारतीय जनता पार्टीचा भुगा करून टाकू. एवढे काँग्रेसमध्ये ताकद आहे. त्यांना वाटत असेल काँग्रेस संपली म्हणणारे संपले. काँग्रेस नाही संपली, ही काँग्रेस आहे आणि ही कधीच संपणार नाही. यांच्या या अशा वागण्यानं जे सगळे चोर त्यांनी आज घेतलेले आहेत त्यांच्या पक्षात ते कधी ना कधी एक दिवस त्याला त्या बाहेर पाणी पडणार आहे आणि त्यांचं सगळं सपाट होणार आहे. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.